नमस्कार. आपला मजासवाडी सर्वोदय नगरचा जो पुनर्विकास आहे, आपण गेल्या 5 तारखेला एक व्हिडिओ बनवलेला. एक महत्त्वाची प्रक्रिया सुरू होती आणि अचानक सुप्रीम कोर्टाचे एक आदेश आले आणि त्यानंतर काही गोष्टी थांबल्या गेल्या आणि अनेकांची निराशा होती, लोकांचा राग होता, की हे पूर्ण चांगलं काहीतरी होत होतं आणि अचानक हे थांबलं गेलं. तर आजच्या दिवशी आपण सकाळी ऑलरेडी तुम्हाला एक मेसेज पाठवलेला आहे, की दोन्हीही बाजूंनी सहमती होऊन आज सुप्रीम कोर्टातला जो विषय होता तो पूर्णतः बंद केलेला आहे आणि बंद झालेला आहे असं मी म्हणेन. तर मला वाटतं बनेसाहेब, जी एक महत्त्वाची म्हणेन, की महत्त्वाचा टप्पा आता आपण पार केला आणि खऱ्या अर्थाने आता पुनर्विकासात कोणताही अडथळा म्हणजे नसणार आहे, हे कुठेतरी आज आपल्याला स्पष्ट दिसतंय. तर मला वाटतं आज जे आपण मेसेज पाठवले किंवा गेल्या 10-15 दिवसात ज्या काही गोष्टी घडलेल्या आहेत, मला असं वाटतं की आपण लोकांपर्यंत ते पोचवावं. नक्की. आपण दुपारीच मेसेज दिला होता, काल पण मेसेज दिला होता. जी काही डेव्हलपमेंट होईल त्याच्याबद्दल सविस्तर माहिती आपण देऊया. त्याप्रमाणे आज आपल्याला माहिती आहे, मागच्या 5 तारखेला आपण इथे डिमॉलिशनसाठी म्हाडाची टीम आली होती आणि त्याच दिवशी सुप्रीम कोर्टाची स्टेटस कोची ऑर्डर झाली होती. त्यानंतर 22 तारखेला एक सुनावणी झाली, पण ते पूर्ण होऊ शकली नाही काही कारणास्तव. आणि आज माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी झाली आणि या सुनावणीच्या अगोदरच मागच्या 8-10 दिवसामध्ये डेव्हलपमेंट झाली. जे याचिकाकर्ते होते किंवा जे आपण 17 लोक जे सुप्रीम कोर्टामध्ये गेले होते त्यांनी भूमिका बदलली. त्यांना हे सर्व मान्य आहे, आपण जे सेटलमेंट डीड केलं म्हणा किंवा आपली जी प्रक्रिया आहे ती सर्व मान्य आहे आणि स्वतःहून त्यांनी येऊन घरभाड्याचे आणि कॉर्पोरेशन चेक घेतला. त्यामुळे त्यांचा डिस्प्यूट तसा संपला आणि हा डिस्प्यूट संपला हे सर्वोच्च न्यायालयाच्या निदर्शनास आज आणून दिलं गेलं. त्यांच्या काउन्सिलनी सांगितलं की त्यांच्या अशिलांनी घरभाड्याचे चेक घेतलेले आहेत आणि त्याचा आता डिस्प्यूट नाही आणि त्यांनी पिटिशन विथड्रॉ करतायत. त्यामुळे सुप्रीम कोर्टाने ही याचिका आता निकालात काढलेली आहे, कारण सर्व काही संपलेलं आहे, अडचणी संपलेल्या आहेत आणि ते सुप्रीम कोर्टामध्ये झालेलं असल्यामुळे आता आपल्या या पुनर्विकासामध्ये कोणतीही अडचण राहिलेली नाही. आजच्या खऱ्या अर्थाने महत्त्वाचा दिवस आहे. आम्हाला कधी वाटलं नव्हतं की हे सुप्रीम कोर्टामध्ये जाईल, म्हणून तिथपर्यंत जावं लागेल, पण गेलो आणि आनंदाची बातमी आहे की सुप्रीम कोर्टाने याच्यावरती शिक्कामोर्तब केलं आहे आणि जी ऑर्डर झालेली आहे त्याच्यामध्ये स्पष्टपणे नमूद केलेलं आहे की जे सेटलमेंट डीड झालं, आपण विकासकाबरोबर जो करार केलेला आहे तो आम्हाला मान्य आहे, आम्हाला घरभाडं मिळालेलं आहे आणि आम्ही घरांचा ताबा दिलेला आहे. मला आता एक सूचना करायची आहे की घराचा ताबा असल्यामुळे आता ती घरं खरं तर खाली असली पाहिजे होती. ती आज कोर्टाचा निर्णय झालेला आहे. उद्याच्या दिवसामध्ये ते लोक घरं खाली करतील अशी अपेक्षा आहे आणि तशा सूचना त्यांना दिलेल्या आहेत. कारण आता आणखी आपण त्याच्यामध्ये वेळ काढू शकत नाही, कारण ताबा दिल्याचं कोर्टालाही सांगितलेलं आहे. काही लोकांनी ऑलरेडी काही ताबा दिलेले आहेत, काही खाली करतात, पण ते उद्याची एक 25 माझ्या जसं आम्हाला सांगितलं गेलं होतं 25 तारीख त्यांना अंतिम तारीख डेडलाईन होती, त्याप्रमाणे ते उद्या खाली करतील अशी अपेक्षा आहे. आणि महत्त्वाचं की हे सगळं झाल्यावर लोकांना एक चांगल्या सुरुवाताची अपेक्षा असते की आता सगळं काय झालेलं आहे, डिस्प्यूट संपले, सगळं संपलेलं आहे, आता फक्त प्रोजेक्ट सुरू होणं आणि त्याच्या पुढच्या प्रक्रिया. तर एक काय पुढे प्लॅन आहे? नाही, खरंच आता एक एक आनंदाचे टप्पे होतील. आता आपल्याला ह्याच्यामध्ये हे सगळ्या अडचणी संपल्यामुळे, प्लॉट खाली झाल्यामुळे आपली जी पुढची प्रक्रिया आहे ती होणार आहेत आणि त्या दृष्टीने सर्वात महत्त्वाचं म्हणजे 1 तारखेला 1 जुलैला आपल्या ह्या पुनर्विकास प्रकल्पाचं भूमिपूजनाचा एक जंगी कार्यक्रम करायचं ठरवलेलं आहे. मंत्रा डेव्हलपर्स यांनी संपूर्ण प्लॅन केलेला आहे. सोसायटी आणि मंत्रा यांच्या वतीने हा भूमिपूजनाचा कार्यक्रम केलेला आहे. आपल्या सर्वांना त्याचं आमंत्रण, इन्व्हिटेशन येणार आहे. मधल्या काळामध्ये आज मी थोडक्यात ही आनंदाची बातमी तुम्हाला दिलेली आणि आम्ही पुढे काय करणार, पुढच्या 2-4 दिवसामध्ये अल्टरनेट डे एक दिवस ॲड करून तुम्हाला एक अपडेट्स मिळेल आणि तुम्हाला माहिती आहे अपडेट्स कशाबद्दल असतील ते आपण वेळोवेळी देत जाऊ. आज फक्त ही आनंदाची बातमी देतोय की आता कुठेही आपल्याला अडचण नाही. जो आपण एवढा संघर्ष केला, ठीक आहे, काही लोकांनी त्याच्यात विरोध केला, लढले, सगळं काय झालं, पण ज्याचा शेवट गोड, ते सगळं गोड असं आपण समजूया. आणि आपला उद्देश आहे हा प्रोजेक्ट करणं, आपल्या लोकांना घर मिळावं, घरभाडं मिळावं
आणि या लवकरात लवकर आपल्याला पुनर्विकसित घरामध्ये जावं हा आपला सगळ्यांचा उद्देश आहे आणि तो आता निश्चित सफल होईल. त्याच्यामध्ये कोणतेही अडचणी नाही. अशा दृष्टीने आपण विकासक आणि आम्ही कमिटी सर्व आणि आपले सर्व सभासद सकारात्मक विचार करतोय आणि हे लवकरच शक्य होईल आणि ते होणार याबद्दल आता शंका राहिलेली नाही. आणि महत्त्वाचं म्हणजे 1 तारखेला जे भूमिपूजन आहे, मला असं वाटतं प्रत्येक सभासद आणि त्याच्यासोबत एक कुटुंबातला एक सभासद ते आपण या भूमिकेस म्हणजे ह्या भूमिपूजनसाठी येऊ शकतो. त्याचं ऑफिशियल जे इन्व्हिटेशन आहे त्याच्यात आम्ही ती सगळी आपण माहिती 2 देऊ. दिवसांनी आम्ही जसं म्हटलं आपण एक अल्टरनेट आज आपण बुधवारी करतोय, आपण शुक्रवारी एक तुम्हाला मेसेज येईलच, एक सरप्राईज असेलच आणि संपूर्ण माहिती पण तुम्हाला त्याच्यामध्ये असेल. तर वाट बघत राहा. आता चांगल्या बातम्याचीच अपेक्षा करत राहा, कारण 1 तारखेनंतर एकदा भूमिपूजन झाल्यानंतर हा सुसाटपणे हा प्रोजेक्ट चालू होणार आहे आणि सगळ्या अडचणी संपल्या आहेत. तुमच्या आमच्या सर्वांच्या अपेक्षेप्रमाणे सगळं होईल याच्यामध्ये आता शंका नाही आणि खरंच आनंदाचा दिवस आहे. जे काही झालं, जे काही संघर्ष झाला, जी काही लढलो, सगळं काय झालं, सहन केलं, पण ते आज खरंच खऱ्या अर्थाने सगळं सार्थकी लागल्यासारखं आपल्याला आज समाधान वाटते. आणि मला वाटतं 1 तारखेचं कॅलेंडर सगळ्यांनी बुक करून ठेवा. त्या दिवशी दुसरं कोणताच कार्यक्रम ठेवू नका. स्वतःचा देखील ऑफिसला थोडा लेट गेला तरी चालेल. वर्किंग डे आहे आणि दिवसात सकाळी 10:30 ते 1:30 वाजेपर्यंतचा हा पण तो कार्यक्रम मुहूर्त असणार. असल्यामुळे त्या दिवशी तो ते दिवस निवडला गेलाय आणि अपेक्षा अशी आहे की तुम्ही सर्वांनी त्याच्यात उपस्थित राहा. ठीक आहे, कोणाचे राग रुसवे असतील ते सगळं आपण साईडला ठेवूया. सध्या आनंदाच्या प्रक्रियेत आपण सगळे एकत्र मिळून हा कार्यक्रम चांगल्या पद्धतीने करू. हा आपल्या सगळ्यांचा कार्यक्रम आहे. हा फक्त मंत्रा किंवा सोसायटीचा नाही, तर आपल्या सगळ्या 579 आणि त्यांच्या कुटुंबांचं आहे. जसं बणेसाहेब प्रत्येक वेळी म्हणायचे, आपल्याला एक असा कार्यक्रम करायचा ज्याच्यात फक्त सभासद नाही, त्यांचं कुटुंब देखील असलं पाहिजे. आणि मला वाटतं हाच भूमिपूजन त्याचं एक उत्तम उदाहरण असेल आणि तुम्ही सर्वांनी आवर्जून त्याच्यात यावं हे मी तुम्हाला पूर्ण कमिटीकडून विनंती करीन. आणि यापुढे देखील ज्या काही गोष्टी जसं बणेसाहेबांनी म्हटलं आपण तुम्हाला अपडेट देत राहू. बणेसाहेब, तुम्हाला अजून काही बोलायचं नाही? आता आपण परवाच्या दिवशी शुक्रवारी आपण एक अपडेट देऊ, त्याच्यानंतर रविवारी एक अपडेट देऊ आणि 1 तारखेचं तर आपण बोललोच आणि त्याची पूर्वतयारी सगळी तू करतोयस. तू सगळी जबाबदारी सोसायटीच्यावर तू टीम बनवलेली आहेस आणि जंगी कार्यक्रम मंत्राला शोभेल असा आणि आपल्या टीमला शोभेल असा आपण तो कार्यक्रम करणार. नक्की. तर थँक्यू. आपण वेळोवेळी अपडेट देत राहू. धन्यवाद.